या परिसंवादात सहभागी असलेले माननीय महादेव खराटे सर यांचाही सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय महादेव खराटे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय रेखा दुसाने मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं। माननीय रेखा दुसाने, पाचोरा जळगाव, पाचोरा महिला तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे। यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। रेखा दुसाने मॅडम यांचा पाचोरा महिला तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। काल जे पोर्ट्रेट, दादांचं पोर्ट्रेट जे आपल्याला खुर्चीवर दिसत आहे ते पोर्ट्रेट मॅडमच्या मुलीने रेखाटलेलं आहे। चित्र मुलीने, प्राची दुसाने या मुलीने, मॅडमच्या मुलीने ते चित्र रेखाटलेलं आहे। त्याबद्दलही त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन। यानंतर मी महादेव खराटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत। सर्वप्रथम धाराशिवच्या या पावनभूमीमध्ये उपस्थित असलेले देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपण सर्वजण, प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शानं पणित झालेली ही धाराशिव जिल्ह्याची भूमी, ज्या भूमीमध्ये आई तुळजाभवानीचं तुळजापूर या ठिकाणी मंदिर आहे, नळदुर्गचा भुईकोट किल्ला आहे, येडेश्वरीचं येरमाळा या ठिकाणी मंदिर आहे, हातलाई देवीचं मंदिर, धाराशिवच्या प्राचीन लेण्या, अशा या पवित्र जिल्ह्यामध्ये आदरणीय अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शरदजी गोरे, ज्यांचं योगदान साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड आहे। कणाकणाने ज्योत जळाली उजळीत तेजोधन, साहित्य क्षेत्राला द्यायला शीतलपण झिजले हे चंदन, असे आदरणीय डॉक्टर शरदजी गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या धाराशिव नगरीमध्ये नवोदितांसाठी हे साहित्य संमेलन 2 दिवसासाठी त्यांनी आयोजित केलेलं आहे। आणि मला माहित आहे गेली जवळपास 15 दिवस झालं सन्माननीय गोरे सर धाराशिव नगरीमध्ये मुक्काम ठोकून आहेत आणि या साहित्य संमेलनाचं निवेदन त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे। सर्वप्रथम डॉक्टर शरद गोरे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करत नवोदितांना या ठिकाणी संधी देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला सन्माननीय मुख्याध्यापक परमेश्वरजी पालकर सर यांनीही प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी हे साहित्य संमेलन उत्कृष्ट व्हावं यासाठी त्यांचं योगदान आपल्याला अविस्मरणीय आहे, ते विसरता येणार नाही। आणि आपण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित आहात आणि या साहित्य संमेलनाचा एक अविभाज्य भाग आहात। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धाराशिव नगरीच्या या नाट्यगृहामध्ये मी महादेव खराटे, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा, सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर ऑनलाईन या ठिकाणी जे साहित्य संमेलनासाठी अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी साहित्य संमेलनातला परिसंवाद असेल किंवा कवी संमेलन आता जे उत्कृष्टरित्या पार पडलं ते ऐकत असतील त्या सगळ्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो, स्वागत करतो। आणि मी मुख्य विषयाकडे वळतो, ते म्हणजे आजचा हा परिसंवादासाठी जो विषय दिलेला आहे तो म्हणजे शिक्षणाचं मूल्य आणि बाजारीकरण। खरं तर शिक्षणाचं मूल्य काय आहे, शिक्षणाचं महत्त्व काय आहे, शिक्षण काय करू शकतं,
पहिल्या टप्प्यामध्ये मी या विषयावरती बोलणार आहे आणि त्यानंतर शिक्षणाच्या बाजारीकरणाकडे वळणार आहे. खऱ्या अर्थानं आपलं शिक्षणाचं मूल्य जर जाणून घ्यायचं असेल तर माणसाला माणूस बनवतं ते शिक्षण, आणि म्हणून माणसातलं माणूस पण जिवंत ठेवण्याचं काम शिक्षण करतं, आणि म्हणून शिक्षणाला फार मोठं महत्व आहे. अगदी महात्मा गांधी असतील, महात्मा गांधींनी शिक्षणाची व्याख्या करताना सांगितलं होतं, डेव्हलपमेंट ऑफ द हेड, डेव्हलपमेंट ऑफ द हँड अँड डेव्हलपमेंट ऑफ द हार्ट, दॅट इज एज्युकेशन. मग ही शिक्षणाची व्याख्या महात्मा गांधी सारख्या एका शिक्षण तज्ञानं करताना, किंवा स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या करताना, किंवा रवींद्रनाथ टागोरांना अपेक्षित असलेलं शिक्षण, या सगळ्या शिक्षणाचा अभिप्राय एकच अर्थ निघतो, या सगळ्या शिक्षण प्रक्रियेतून आम्हाला माणूस घडवायचा आहे. म्हणजे माणूस घडवतं ते शिक्षण. ज्या शिक्षण पद्धतीतून माणूस घडतो त्या पद्धतीला आपल्याला शिक्षण म्हणता येईल. आणि म्हणून शिक्षणाचं मूल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय. शिका, संघटित करा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि म्हणून शिकल्याशिवाय माणसाला माणूस पण येणार नाही. म्हणून शिक्षणाचं मूल्य अत्यंत महत्वाचं आहे. माणसाच्या ऑलराऊंडर डेव्हलपमेंटसाठी, माणसाचा विकास करायचा असेल, माणसातलं पशुत्व घालवायचं असेल आणि माणसाला माणूस पण जर जोपासायचा असेल तर ते फक्त शिक्षणच करू शकतं. एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिक्षणाचा प्रचंड मोठं योगदान आणि मोठा वाटा आहे. आणि म्हणून शिक्षणाला आम्हाला बाजूला ठेवता येणार नाही. जगाकडे जर आम्ही पाहिलं, जगातल्या प्रत्येक राष्ट्राचा जर अभ्यास केला तर आम्हाला जगाच्या पाठीवर तीच राष्ट्र पुढे दिसतात ज्यांची शिक्षण पद्धती विकसित आहे, ज्यांच्या शिक्षण पद्धतीनं त्या राष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं, ज्यांची शिक्षण पद्धती आदर्श होती ती राष्ट्र पुढे गेली. कारण नुसती साधन संपत्ती असून उपयोग नाही, नुसती माणसं असून उपयोग नाही, नुसती डोकी असून उपयोग नाही, तर त्या शिक्षण पद्धतीतून त्या ठिकाणी माणूस घडायला पाहिजे. जी शिक्षण पद्धती माणूस घडवते त्या शिक्षण पद्धतीलाच खरं शिक्षण म्हणता येईल. आणि म्हणून शिक्षणाचं मूल्य काय तर माणसाच्या विकासाला चालना देणं, माणसातला माणूस शोधून काढणं आणि माणसाला संवेदनशील बनवलं. खऱ्या अर्थानं हे महत्वाचं वाक्य आहे की माणूस जोपर्यंत संवेदनशील बनत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. कारण आजच्या शिक्षण पद्धतीमधून माणूस साक्षर होताना दिसतो आहे, मात्र तो सुशिक्षित होताना दिसत नाहीये. आणि म्हणून शिक्षणाचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे. कारण याच शिक्षण पद्धतीनं आजपर्यंत अनेक आदर्श नागरिक घडवले ज्यांनी देशासाठी योगदान दिलंय, आणि त्यांच्या बळावरच आम्ही या ठिकाणी महासत्तेची स्वप्न पाहतोय. परंतु अशी बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत जी शिक्षण पद्धतीतून घडली आणि त्यांनी देशासाठी योगदान दिलं. आणि म्हणून शिक्षणाचं मोल आम्हाला समजून घ्यावं लागेल, शिक्षणाचं मूल्य आम्हाला समजून घ्यावं लागेल. आमच्या महापुरुषांनी या देशामध्ये फार मोठे प्रयत्न केले समता प्रस्थापित करण्यासाठी, इथली गरिबी नष्ट करण्यासाठी, इथला अन्याय नष्ट करण्यासाठी, इथली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, इथल्या रूढी नष्ट करण्यासाठी, इथल्या चाली परंपरा या सगळ्यांना घालवून देण्यासाठी महापुरुषांचं योगदान फार मोठं आहे. मात्र हे सगळं घालवायचं असेल तर फक्त शिक्षणच ते करू शकतं. म्हणून शिक्षणाचं मूल्य अत्यंत मोलाचं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला हे परिवर्तन करता येईल. जर आम्ही समाज विकासाचे स्वप्न पाहत असो, आम्हाला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, एक आम्हाला अपेक्षित उच्च दर्जाचा समाज घडवायचा असेल, एका वेगळ्या उंचीवरती जायचं असेल, देशाला महासत्ता बनवायचा असेल, भारताचा डंका जगामध्ये पेटवायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून ही शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, आदिवासींपर्यंत पोहोचली पाहिजे, दलितांपर्यंत पोहोचली पाहिजे, स्त्रियापर्यंत पोहोचली पाहिजे, नव्हे तर हिमालयाच्या डोंगर कड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं शिक्षण आम्हाला पुढे नेऊ शकतं. दुर्दैवानं हे सगळं स्वातंत्र्याच्या नंतरच्या या कालखंडात सर्व घडू शकलं नाही. अपेक्षित शिक्षणाचा दर्जा आम्ही ठेवू शकलो नाही आणि शिक्षण पद्धतीनं आम्हाला अपेक्षित असणारा माणूस त्यातून घडू शकला नाही. हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. मग शिक्षणाचं मूल्य काय तर शिक्षणाचं मूल्य अत्यंत महत्वाचं आहे की माणसाला माणूस घडवून देशाच्या विकासामध्ये योगदान देण्याची क्षमता फक्त आणि फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून शिक्षण किती महत्वाचं आहे, कारण समाजामध्ये उच्च नीच दरी जर आम्हाला कमी करायची असेल तर ते फक्त शिक्षण करू शकतं. इकडं आमच्या देशामध्ये आभाळाला भिडणाऱ्या इमारती शेजारी, एकीकडे इमारती आभाळाला भिडतायत, आभाळाला भिडणाऱ्या इमारती शेजारी इथं झोपडीचा आधार घेणारी झोपडी नसेल. जमिनीचा आधार घेणाऱ्या झोपड्या आहेत आमच्याकडे, एकीकडे उंच उंच इमारतीत. म्हणून माझ्या देशामध्ये आभाळाला भिडणाऱ्या इमारती शेजारी जमिनीचा आधार घेणारी झोपडी नसेल. एकीकडे स्टार लोकांचा संगीताचा जल्लोष चालू असताना दुसरीकडे गरीब लोकांचा भुकेचा आक्रोश नसेल. आम्हाला शिक्षण पद्धतीतून हे साध्य करायचंय. आमच्या सावित्रीबाई असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील, या सगळ्यांचा लढा फक्त आणि फक्त समतेसाठी होता. आणि शिक्षणातून त्यांना समता अपेक्षित होती, मात्र समताधिष्ठित समाज आम्ही निर्माण करू शकलो नाहीत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा जाती वादाच्या विरोधात होता, समता प्रस्थापित करण्यासाठी होता, मात्र ते आम्ही करू शकलो नाही. तुमच्या सारख्या आणि गोरे सरांसारखे मोजके साहित्यिक या ठिकाणी संवेदनशीलता जोपासताना साहित्यामध्ये माणुसकी जोपासत आहेत आणि माणूस निर्माण करण्याचं ते काम करत आहेत आणि हे खरं खरं शिक्षण आहे. मात्र दुर्दैवानं शिक्षणाचा अर्थ आम्ही समजू शकलो नाही आणि तशी शिक्षण पद्धती आम्ही राबवू शकलो नाहीत. जुन्या काळामध्ये प्राचीन शिक्षण पद्धती कशी होती? गुरुच्या घरी विद्यार्थी जायचे आणि त्या ठिकाणी शिक्षण घडायचं. चारित्र्याचा विकास म्हणजे शिक्षण. कॅरेक्टर घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जायचं. अरे पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नॅशनल कॅरेक्टर या ठिकाणी निर्माण झालं. छत्रपती संभाजी महाराजांसारखं नॅशनल कॅरेक्टर जिजामातांनी घडवलं. ते घडलं त्यांच्या शिक्षण पद्धतीमधून. अरे समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जिजाऊंनी निर्माण केली आणि म्हणून 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ते पुढे गेले आणि या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य त्यांच्या समताधिष्ठित दृष्टिकोनामुळे निर्माण झालं. मग आजच्या काळात असं का होताना दिसत नाहीये? का उभा राहत नाही एखादा स्वामी विवेकानंद? का आमच्या शिक्षण पद्धतीतून एखादा ज्ञानेश्वर घडत नाही? का आमच्या शिक्षण पद्धतीतून एखादे तुकाराम महाराज घडत नाहीत? का आमच्या शिक्षण पद्धतीतून बहिणाबाई चौधरी सारख्या कवित्री घडत नाहीत? अरे बहिणाबाई तर कधी शाळेत गेल्याच नाहीत, आमच्या लता दिदी कधी शाळेत गेल्याच नाहीत, मात्र आमच्या शिक्षण पद्धतीतून हे सगळं घडताना दिसत नाहीये. मग दुर्दैव म्हणावं लागेल आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीचं. त्याची कारण आम्ही नंतर समजून घेणार आहोतच, परंतु शिक्षण पद्धतीचं मूल्य काय? तर माणसाला विकसित व्हायचं असेल, आम्हाला प्रगती साधायची असेल, विज्ञानाच्या आधाराने आम्ही चंद्रापर्यंत पोहोचलो, इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलो. अगदी अमेरिका इंग्लंड मधल्या माणसाची काही सेकंदामध्ये आम्ही जॉईन होतो आणि त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही संवाद करू शकतो. मात्र घराशेजारी राहणाऱ्या माणसाची सुसंवाद साधायला मात्र आम्ही विसरत चाललो आहोत. सिमेंटच्या जंगलामध्ये आम्ही हरवलो आहोत. आमचं माणूसपण या ठिकाणी हरवत चाललेला आहे आणि माणुसकी हरवत चाललेली ही शिक्षण पद्धती खऱ्या अर्थाने देशासाठी विघातक आहे. आणि म्हणूनच आजचा परिसंवादाचा जो महत्वपूर्ण विषय दिलाय की शिक्षणाचं मूल्य काय, तर राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याची जबाबदारी आणि राष्ट्रासाठी देशासाठी प्रेम करणारी माणसं आणि देशासाठी मरणारी माणसं घडवण्याची शिक्षण पद्धती आम्हाला अपेक्षित आहे. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या मातीमध्ये निर्माण झालं कारण त्यांनी नॅशनल कॅरेक्टर्स घडवले होते. त्या घोडखिंडीमध्ये फक्त आणि फक्त 300 मावळ्यांना सोबत घेऊन 10,000च्या फौजेशी मुकाबला करणारे आणि जवळपास 12 तास त्या ठिकाणी त्या घोडखिंडीमध्ये या ठिकाणी युद्ध करणारे आमचे बाजी प्रभू देशपांडे. खरं तर जंगल होतं, पळून जाता आलं असतं, कुठेतरी लपून बसता आलं असतं, मात्र जगायचं तर देशासाठी आणि मरायचं तर देशासाठी. आमच्या शिक्षण पद्धतीत असं होताना दिसत नाहीये. अगदी आमच्या मुंबईमध्ये अतिरेकी घुसतात, बॉम्ब हल्ले करतात, तरी सुद्धा आम्हाला थांग पत्ता लागत नाही. विचार करा, म्हणून शिक्षण पद्धतीमधून आम्हाला अपेक्षित काय आहे? शिक्षणाचं मूल्य काय? तर शिक्षणाच्या मूल्यातून आम्हाला संस्कार घडवायचे. संस्कारक्षम पिढी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आमच्या शिक्षण पद्धतीला काही अर्थ नाही. आता फक्त डिग्र्या मिळवल्या जात आहेत, फक्त मार्क्स मिळवले जात आहेत, मार्काच्या पाठीमागे समाज धावतो आहे, फक्त आणि फक्त मार्कांची आणि टक्केवारीची स्पर्धा या ठिकाणी घडते आहे. 2 वर्षापूर्वी गोरेसाहेब मला आश्चर्य वाटलं, पेपरमध्ये एक बातमी वाचली की 10वीला बिहारमध्ये पहिला आलेला विद्यार्थी तो सायकल चोर निघाला. तब्बल 73 सायकली त्यानं चोरी केलेल्या होत्या. विचार करा, आमच्या शिक्षण पद्धतीतून नेमकं काय साध्य करतो आहोत आम्ही? 10वीला 100%. अरे कधी 350 विद्यार्थी असतात, कधी 400 विद्यार्थी असतात. खरं 100% गुणाची त्याची पात्रता आहे काय? याचा कधी आम्ही विचार केला आहे का? नीटच्या स्पर्धेमध्ये धावताना सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. नेमकं शिक्षणाचं मूल्य काय? तर सर्जनशीलता जोपासणं आणि आदर्श समाजाची निर्मिती करणं, समाजासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणं आम्हाला शिक्षण पद्धतीमधून अपेक्षित आहे. स्त्रियांचा विकास आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि समाजामध्ये सुशिक्षित दरोडेखोर तयार करण्याचं काम आमच्या शिक्षण पद्धतीतून होत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दिलेला हा परिसंवादाचा अत्यंत महत्वाचा विषय शिक्षणाचं मूल्य माणूस घडवण्यासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य समाजाच्या प्रगतीसाठी आहे. शिक्षणाचं मूल्य राष्ट्राच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य दलितांच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य आदिवासींच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य हे स्त्रियांच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य गरिबांच्या विकासासाठी आहे. शिक्षणाचं मूल्य माणसाची माणुसकी जोपासण्यासाठी आहे आणि आम्हाला हे शिक्षण पद्धतीतून अपेक्षित आहे. आणि म्हणूनच शिक्षणाचं मूल्य आज कमी होताना दिसत आहे आणि शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी होताना दिसत आहे. आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये मी शिक्षणाच्या बाजारीकरणाकडे वळतो आहे. खरं तर शिक्षण मंदिर राहिलं आहे का हो? आम्ही शाळेला ज्ञान मंदिर म्हणत असायचो, परंतु हल्ली शिक्षण किंवा शाळा आम्हाला ज्ञान मंदिर दिसत नाहीयेत. महाविद्यालयाची त्याच्यापेक्षा भयान अवस्था आम्हाला दिसते आहे.
आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये किती महाविद्यालय आहेत जिथं राष्ट्रगीत दररोज गायलं जातं, जिथं वंदे मातरम गायलं जातं, अशी किती शाळा कॉलेज आहेत. खरं तर आम्हाला विचार करावा लागेल, राष्ट्रप्रेम फक्त प्राथमिक शाळांपुरतं मर्यादित राहिलं आहे काय? एकीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रचंड उदासीनता आम्हाला दिसून येते, तर दुसरीकडे खाजगी शाळांचं या ठिकाणी बाजार मांडलेला आम्हाला दिसतो आहे. आमच्या शाळा आणि आमची कॉलेज कुठेतरी आम्हाला डिमार्ट आणि मॉल झालेले दिसत आहेत. ते विक्रीचं साधन बनलं आहे शिक्षण. पैसे देऊन डिग्र्या मिळवल्या जात आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा बाजार आमच्याकडे मांडलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण विक्री होत असेल तर आम्ही त्यातून काय मूल्य अपेक्षित करणार? एकीकडे मार्कांची स्पर्धा करत असताना नीटच्या मार्कावर, सीईटीच्या मार्कावर आणि जेईच्या मार्कावर जर सिलेक्शन होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मूल्य काय मिळतील? अरे ज्या आरसीसी क्लासेसनं आजवर लाखो डॉक्टर घडवले, त्याच माणसाला का बरं पेपर फोडावा वाटला स्वतःच्या मुलासाठी? अरे लाखो डॉक्टर तयार करणारा आपला मुलगा डॉक्टर करू शकत नाहीये का? हे आमच्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण या नीटच्या आणि जेईच्या स्पर्धेमध्ये आमच्या मुलांना आम्ही पुस्तकं वाचायला दिले नाहीत, त्यांना संस्कार घडवले नाहीत. तुमच्यासारख्या गोरे सरांसारख्या साहित्यिकाचं एखादं पुस्तक त्यांनी वाचलं असतं, नक्की त्यांच्या मनामध्ये संवेदना जाग्या झाल्या असत्या. अरे 22 लाख पोरांच्या जीवाशी हा खेळ केला या ठिकाणी नीटचा पेपर फोडून. काय वाटलं असेल या 22 लाख जीवांना? अरे काय 22 लाख या जीवांच्या मेहनतीचं मोल? अरे किती मेहनत घेतली असेल यांनी. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी परीक्षा दिली आणि शेवटचा घटकेचा श्वास त्यांनी सोडला. आपलं सामान पॅक करून आपापल्या घरी कसे तरी गेले होते आणि टीव्ही वरती बातमी पाहिली. एक मुलगा माझ्या समोर होता, त्याला मी सांगितलं अरे नीटचा पेपर परत होणार आहे. तो फुटला गेला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो वेड्यासारखा बघत होता, इकडे तिकडे बघत होता. खेळायचं पण थांबला आणि म्हणाला असं काही खोटं सांगू नका, खूप अभ्यास करून परीक्षा दिली होती, परत जावं लागेल, असं काही सांगू नका, तुम्ही खोटं सांगतायत. त्याला विश्वासच पडत नव्हता. शेवटी त्याला टीव्ही समोर नेऊन बसवलं आणि त्याला लक्षात आलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. अरे 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी अशा पद्धतीचा खेळ या शिक्षण पद्धतीमध्ये होतो आहे. या ठिकाणी भले मोठे मोठे क्लासेस त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आणि शाळा कॉलेज वस पडत आहेत. फक्त तिकडे ऍडमिशन घ्यायचं आणि परीक्षेला जायचं आणि कॉप्या करायच्या आणि पास व्हायचं आणि ते गुणपत्रिकेवर येत आहेत आणि त्या गुणाच्या आधारे जर तुमचं सिलेक्शन होत असेल आणि फक्त नीटमध्ये अरे कोणतं मूल्य असते त्या प्रश्नांमध्ये? नीटच्या परीक्षेत जे प्रश्न येतात कोणता संस्कार त्याच्यामध्ये असतो, कोणतं मूल्य त्याच्यामध्ये असतं? मग अशा पद्धतीनं फक्त त्याच्यावरती सिलेक्शन का? आणि म्हणूनच असा एखादा मुलगा डॉक्टर होतो आणि मग डॉक्टर होऊन स्वतःच्या बापाला ज्यावेळेस फीस मागतो ना, त्यावेळेस आमच्या शिक्षण पद्धतीचा दुर्दैव आम्हाला आणि बाजार मांडलेला लक्षात येतो. खरं तर ग्रामीण भागातला एक शेतकरी त्यानं स्वप्न पाहिलं होतं, माझा मुलगा कलेक्टर व्हावा. त्यानं खूप मेहनत घेतली, प्रचंड काम केलं, काबाड कष्ट केलं. शेजारी पाजारी रोजाना जायचा, लोकांची कामं करायचा, आईही मोलमजुरी करायची आणि आपल्या पोराला शिकवायची. पोरगं हुशार होतं, शिकलं, पुढे गेलं, हळूहळू ते युपीएससी करू लागलं आणि एका दिवशी ते युपीएससीच्या परीक्षेमध्ये ते सिलेक्ट झालं आणि कलेक्टर झालं गेलं. बापाला वाटलं माझं पोरगं कलेक्टर झालंय, परीक्षा विधीन कालावधी संपला, ते एका राज्यामध्ये जॉईन झालं होतं आणि अचानकपणे सरप्राईज पोराला द्यावं म्हणून फाटकं धोतर असणारा आणि मळकी टोपी घातलेला आणि फटका सदरा घातलेला बाप आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्या कलेक्टर ऑफिसला अचानक त्या ठिकाणी गेला आणि हुडकत कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी पोहोचला. ज्यावेळेस त्या मुलानं पाहिलं आपला अशा अवतारातला बाप बाहेर बसलाय, त्याचं अगोदर लक्ष नव्हतं. शिपायाला विचारत साहेबाचं वडील आहेत म्हणल्यानंतर मध्ये सोडलं गेलं आणि त्यानंतर मध्ये आल्यानंतर मात्र पोरग प्रचंड संतापलं, खवळलं गेलं. तुम्ही मध्ये कसं काय आला तिथं? माझं रेप्युटेशन खराब करता काय? मी कलेक्टर आहे, तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला काही कळतं का? तुम्ही अशा वेशामध्ये इथं येता काय? अरे काय चाललंय हे सगळं? कलेक्टर झाला मात्र संस्कार कुठं हरून बसला. अरे काय वाटलं असेल त्या बापाला, ज्यानं काबाड कष्ट केलं, उन्हामध्ये त्यानं घाम गळला, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं पाणी केलं, पोराला शिकवलं, पैसे पुरवले. अरे ज्या आईनं त्याच्यासाठी अंगावरचं सोनं विकलं आणि त्याला घडवलं, तो कलेक्टर झाला. जो स्वतःच्या बापाला ओळखू शकत नाही, स्वतःच्या बापाच्या भावना जो जाणू शकत नाही, तो समाजाचं भलं काय करणार, देशाचं भलं काय करणार? अरे गेल्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं की बीडचे कलेक्टर जेलमध्ये गेले. का? फार मोठा घोटाळा करून गेले. कारण आमच्या शिक्षणामध्ये संवेदनशीलता हरवली आहे, आमच्या शिक्षणामधली मूल्य हरवलेली आहेत, आमच्या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आम्हाला दिसतंय. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोठे मोठे विद्यापीठ आमच्या देशामध्ये येत आहेत आणि आमच्या देशातली पोरं सुद्धा जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये ऑनलाईन शिक्षण या ठिकाणी घेत आहेत. 1990च्या गॅट करारानंतर या ठिकाणी शिक्षणाचं बाजारीकरण आम्हाला होताना दिसतंय. मोठमोठ्या इमारती आमच्याकडे स्थापन होताना दिसत आहेत. इंग्लिश स्कूलचे मोठमोठ्या इमारती आमच्याकडे स्थापन झालेल्या दिसत आहेत आणि फक्त फीसचं स्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी इमारती आणि त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि मार्केटिंग यावर भर देताना आम्हाला शिक्षण संस्था चालक आम्हाला दिसत आहेत. परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गुणवत्ता निर्माण होते आहे का? आपण फक्त विचारतोय मार्क किती पडतायत, परंतु आम्ही कधी विचारलंय का तुमच्या शाळेतून आजपर्यंत एखादा माणूस घडलाय का?
ज्यानं समाजाचं काहीतरी परिवर्तन केलंय, माणूस घडवणारं शिक्षण त्या शाळेमध्ये दिलं जातंय का, याचाही विचार आम्ही कधी केलाय का? खरं तर आम्हाला खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज या ठिकाणी पडलेली आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला विचार करावा लागेल शिक्षणाचं होत असलेलं बाजारीकरण. अरे एवढा मोठी सभागृह लातूर सारख्या शहरामध्ये आहेत, जिथं हजारो विद्यार्थी एकाच वेळेस त्या ठिकाणी ट्युशन मध्ये जातात आणि 8-8 तास बसतात आणि शिक्षण घेतात आणि भले मोठे पोतेचे पोते त्या ठिकाणी भरून नेले जातात पैशाचे. आणि मग अशा पद्धतीनं शिक्षणातून पैसा कमवणं आणि पैशाच्या मोबदल्यामध्ये मार्कांची स्पर्धा लावणं आणि त्या ठिकाणी जे टॉपर्स असतात त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग त्या ठिकाणी बॅनर्स झळकवण्यासाठी आणि त्यांच्या यशाच्या जोरावरती आपलं मार्केटिंग वाढवण्यासाठी या ठिकाणी केला जातो. अरे नैतिक मूल्य आणि नीतिमूल्य त्या ठिकाणी विसरताना आम्हाला समाज दिसतो आहे. आमची शिक्षण पद्धती नेमकं काय घडवते? या शिक्षण पद्धतीतून आम्हाला अपेक्षित काय आहे? आम्हाला शिक्षण पद्धतीतून नेमकं निर्माण करायचं काय आहे? आम्ही काय साध्य करतो आहोत? खरं तर आमच्या देशामध्ये इंग्रज आले, 150 वर्ष राहून गेले, त्यांना अपेक्षित असणारी शिक्षण पद्धती रुजून गेले, ते निघून गेले. मात्र आम्ही त्यांची शिक्षण पद्धती मात्र सोडली नाही. आमच्या समाजाला अपेक्षित असणारी, देश घडवणारी, देशाला पुढे नेणारी, देशाला प्रगतीकडे नेणारी आणि महासत्तेची स्वप्न पाहणारी आमची शिक्षण पद्धती आम्ही घडवू शकलो नाहीत का? आमच्या या शिक्षण पद्धतीतून आज डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा एखादा नेता का घडत नाहीये? अरे खरं तर दारामध्ये 18 गाड्या उभ्या होत्या, 18 ट्रक. ज्यावेळेस राष्ट्रपती पद संपलं त्यावेळेस का तर सामान न्यायचं होतं केरळाहून, 18 ट्रक पाठवल्या. कारण अगोदरच्या राष्ट्रपतींना तेवढ्या लागल्या होत्या, त्यांना वाटलं यांना सुद्धा तेवढ्या लागतील. मात्र 2 हातात 2 सुटकेस घेऊन ते बाहेर पडलेले होते. आणि आपला सगळा राष्ट्रपती पदाचा पगार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या PAनं सांगितलं की अनाथ आश्रमांना ते दान करून टाकायचे. अरे का आमच्या शिक्षण पद्धतीतून असा एखादा राष्ट्रपती घडत नाही? एका खासदारामुळे ज्यांचं सरकार पडलं असे अटल बिहारी वाजपेयीजी, का त्यांच्यासारखा एखादा पंतप्रधान पुन्हा आमच्या देशामध्ये घडत नाही? आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीचा विचार करावा लागेल. या शिक्षण पद्धतीनं काय होत आहे? एकीकडे स्टार श्रीमंत लोक एकीकडे मोठ्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत, मार्कांची स्पर्धा करतायत, मोठमोठे डोनेशन भरतायत. अरे MD ला प्रवेश घ्यायचा 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी. अरे काय चाललंय हे? डोनेशन मधून MBBS करायचं आणि पुन्हा लोकांच्या जीवाशी खेळायचं. ऑपरेशनची गरज नसली तरी बी ऑपरेशन करायचं आणि पेशंटला लुटायचं. अरे एखादा पेशंट मेला ना तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं आणि बिल आकारलं जातं. या हॉस्पिटलची 5 स्टार हॉस्पिटलची ही परिस्थिती. गरज नसताना अशा पद्धतीचे उपचार आमच्या देशामध्ये केले जात असतील तर आम्ही या शिक्षण व्यवस्थेला काय म्हणायचं? जी शिक्षण व्यवस्था आपल्या आईवडिलांना अनाथाश्रमामध्ये ठेवते, ज्या शिक्षण पद्धतीतून मोठमोठे स्टार्स आम्ही निर्माण केले, ज्या शिक्षण पद्धतीतून खूप हुशार विद्यार्थी आम्ही निर्माण केले, ते अमेरिका इंग्लंडमध्ये जात आहेत, त्या देशाचं भलं करतायत कारण चांगलं पॅकेज मिळतंय. म्हणजे आमच्या शिक्षण पद्धतीतून आम्ही फक्त पॅकेज मिळवणारी पोरं तयार करतो आहोत का? पैसे कमावणारी पोरं तयार करतो आहोत का? पैसे कमावणारी पोरं तयार करून आम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे? पैशाच्या जीवावर आम्ही श्रीमंत होऊ शकतो, पैशाच्या जीवावर आम्ही मोठमोठ्या इमारती बांधू शकतो, पैशाच्या जीवावर आम्ही 4 व्हीलर गाड्या घेऊ शकतो. मात्र पैशाच्या जीवावर माणूस पण खरेदी करता येत नाही, माणुसकी खरेदी करता येत नाही. आणि देशाला पुढे न्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं माणुसकीची गरज आहे. म्हणून संवेदनशीलता निर्माण करणारी शिक्षण पद्धती आम्हाला अपेक्षित आहे, संस्कार घडवणारी शिक्षण पद्धती आम्हाला अपेक्षित आहे. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठं आम्हाला श्यामची आई दिसत नाही, कुठं छत्रपती शिवाजी महाराज 4थीच्या इतिहासापुरते थोडेसे येतात, नंतर ते कधी आमच्या अभ्यासक्रमात सापडतच नाहीयेत. प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण तर आमच्या अभ्यासक्रमातून कधीचे गायब झाले, ते परत कधी आले नाहीत. मोठे उच्च दर्जाचे साहित्यिक, त्यांचं साहित्यही आमच्या अभ्यासक्रमात येत नाही. कारण वशिल्याचं बरंचसं साहित्य आमच्या अभ्यासक्रमामध्ये येतं आणि त्याचा दर्जा ढासळलेला आम्हाला दिसतो. आणि म्हणून ढासळत चाललेली ही शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण पद्धतीतून आमच्या आजच्या या व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा मांडलेला हा बाजार आम्हाला समजून घ्यावा लागेल. अरे जर या डोनेशनच्या जोरावरच MBA करता असेल, इंजिनिअरिंग करत असतील आणि त्यांनी बांधलेले पूल पडत असतील किंवा अशा या शिक्षण पद्धतीतून आमच्याकडे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील किंवा मोठमोठे अधिकारी तयार होत आहेत आणि अधिकारी कुठेही संवेदनशीलता जोपासताना दिसत नाहीयेत. कारण भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलेला आहे. एखादा माणूस जर भ्रष्टाचार करत नसेल, गेल्या वर्षी मला एक पोलीस भेटले होते, रिटायर व्हायला आले होते आणि सहज म्हणलं चला चहा घेऊ, आणि चहा घ्यायला आले, चहा त्यांनीच पाजला. म्हणलं तुम्ही पहिला माणूस भेटलात पोलीस खात्यातला ज्यांनी मला चहा पाजला. ते म्हणले सर आता मी 3 महिन्यात रिटायर होतोय. म्हणलं रिटायर होताय परंतु तुम्ही जॉईन कसं झालात? ते म्हणले पोलीस म्हणून झालो. रिटायर काय म्हणून होत आहेत? मी पोलीस म्हणूनच रिटायर होतोय. म्हटलं मग तुमचं प्रमोशन इतक्या वर्षात कसं काय झालं नाही? कारण 10-12 वर्षात डिपार्टमेंटचं प्रमोशन नक्कीच होतं. ते म्हणले ज्या वेळेस माझी फाईल जायची आणि त्या वेळेस प्रमोशन मिळायची वेळ आली की मला पैसे मागितले जायचे. मी मात्र प्रामाणिक मी सांगितलं मी पैसे देणार नाही आणि माझं आयुष्यात कधी प्रमोशन झालं नाही. कारण प्रत्येक वेळेस माझ्यावर काहीतरी ब्लेम लावला गेला आणि माझं प्रमोशन नाकारलं गेलं. ही आमची व्यवस्था शिक्षण पद्धतीतून आम्ही नेमकं काय साध्य करतोय? शिक्षण पद्धतीचं बाजारीकरण झालेलं आम्हाला दिसत आहे. एखाद्या डीमार्टमध्ये वस्तू विकायला मांडल्या जातात, एखाद्या दुकानामध्ये वस्तू मांडलेल्या दिसतात आम्हाला, किंवा बाजारामध्ये एखाद्या
वस्तू विकायला आलेल्या असतात त्या पद्धतीने शिक्षणाचा बाजार मांडलेला आम्हाला दिसतोय की फ्री कोट्यातून लागलं तुम्ही एमबीबीएसला तर एवढं डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोट्यातून लागलं तर एवढं डोनेशन. अशा डोनेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही काय साध्य करणार आहोत? कशासाठी खाजगी शाळा कायम विनानोंदणी शाळा कशासाठी नॉन ग्रँटेड देऊन टाकल्या याचाही आम्हाला विचार करावा लागेल. आणि जिल्हा परिषद शाळा संपवण्याचं या ठिकाणी कारस्थान या ठिकाणी दिसत आहे आणि सगळं खाजगीकरण करून टाकून या ठिकाणी शिक्षण व्यवस्था संपवण्याचं काम केलं जात आहे. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्कार घडायचे, मात्र ते संस्कार या ठिकाणी संपताना दिसत आहेत. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोरच राहत नाही. दरवर्षी आमच्या धाराशिव जिल्ह्यासारख्या एका छोट्या जिल्ह्यामध्ये 30-40 नवीन इंग्रजी शाळा येतात आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वस पडत जातात. आणि मग अशा पद्धतीनं संस्काराची शिदोरी या ठिकाणी विद्यार्थी वंचित राहताना दिसत आहेत. वाचन संस्कृती पूर्णपणे या ठिकाणी डॅमेज झालेली दिसते. पुस्तकं फक्त ग्रंथालयापुरती आणि म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला वाचण्यापुरती मर्यादित राहताना दिसत आहेत. ती कोणी वाचत नाही आणि वाचत नाहीत म्हणून त्यातून संस्कार घडत नाहीत आणि म्हणून संवेदनशीलता या ठिकाणी हरवत चाललेली आहे. आणि हरवत चाललेली संवेदनशीलता या ठिकाणी वृद्धाश्रम निर्माण करत आहे. हॉस्पिटलमधले प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. लोकशाहीमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेक समाज या ठिकाणी शिक्षित आहेत, मात्र आरक्षणाची मागणी करतायत आणि समता या ठिकाणी पूर्णपणे झोकाटली जात आहे. आणि समताधिष्ठित समाज किंवा समतेचा समाज आमच्याकडे निर्माण होत नाहीये. समाजामध्ये वेगवेगळ्या दऱ्या निर्माण होताना आम्हाला दिसत आहेत. महिला वर्ग स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांची प्रगती हवी तशी होताना दिसत नाहीये आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार आज सुद्धा या लोकशाहीमध्ये होताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आम्हाला लोकशाहीला पुढे घेऊन जायचं असेल, आमच्या लोकशाहीमध्ये प्रगती करायची असेल तर शिक्षणाचं मूल्य आम्हाला जोपासलं गेलं पाहिजे. शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे. कारण या शिक्षण व्यवस्थेतून लोकशाहीला पूरक असा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. मात्र गाबाभू घटत आम्ही विसरलो. नैतिक मूल्य या ठिकाणी आम्ही कोर एलिमेंट विसरून गेलो आणि त्यामुळे आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं केंद्रस्थानी माणूस घडवण्याची प्रक्रिया पाहिजे. ती माणूस घडवण्याची प्रक्रिया आम्हाला होताना दिसत नाही. हे आमच्या शिक्षण पद्धतीचा दुर्दैव म्हणावं लागेल. आणि म्हणून शिक्षण पद्धतीमधून शिक्षणाचा मांडलेला बाजार आम्ही समजून घ्यावा लागणार आहे आणि ही शिक्षण पद्धती बदलण्याची भूमिका आम्हाला आपल्यासारख्या संवेदनशील माणसाला करावी लागणार आहे. खरं तर मला आनंद वाटला, मगाशी बाहेर उभा होतो आणि थोडासा नाश्ता करावून पोहे घेतले. त्या ठिकाणी आजीबाई बसल्यात पाठीमागं, त्या हळूच त्या ठिकाणी आल्या आणि म्हणाल्या, हसत हसत म्हणाल्या, मी म्हटलं कुठून आलात तुम्ही? ते म्हणल्या साताऱ्याहून आले. माझ्या वाटेचं पोहे पण तुम्हीच खावा. हसत हसत म्हणाल्या. म्हणलं असं का म्हणतायत? मला थोडंसं तिखट जमत नाही आणि म्हणून तुम्हाला खा म्हणते. म्हणजे असं आनंदानं कुठंतरी माणुसकी ओळख पाळख नसताना या ठिकाणी संवेदनशीलता, मनाचा धागा, मनाशी जोडणारी शिक्षण पद्धती आम्हाला हवी आहे. नवीन पिढीमध्ये हे दिसल का? मगाच एका कवीनी, भांगे सरांनी या ठिकाणी कविता सादर करताना सांगितलं की मोबाईलच्या विश्वामध्ये हरवलेली पिढी शेजारी बसलेल्या माणसाला ती बोलत नाहीये, ती मोबाईलमध्ये गर्क आहे. आणि म्हणून आजच्या शिक्षण पद्धतीमधून फक्त मोबाईलमध्ये गुंग असणारी, इंटरनेटच्या जाळ्यामध्ये फसलेली, ऑनलाईन शिक्षणाच्या आणि मार्केटिंगच्या आजच्या या युगामध्ये हरवलेली आणि इंटरनेटच्या नादामध्ये माणूस पण विसरलेली आणि शेजारी कोण राहतं, विभक्त कुटुंब पद्धती होत असलेली आणि संस्कारहीन होत असलेली आणि जिथं आई वडील ही सगळी नातीगोती विसरून जात असलेली आणि बेरोजगाराची फौज निर्माण होत असलेली आणि एकीकडे फक्त पैसा कमवणारी टीम तयार होत असलेली शिक्षण पद्धती आम्हाला बदलावी लागेल. आणि हे जर आम्ही लवकर बदललं नाही तर महासत्तेची स्वप्न आम्ही प्रत्येक वेळेस टार्गेट वाढवत चाललोय. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी 2020 पर्यंत महासत्तेचं स्वप्न पाहिलं होतं. आता ते 47 पर्यंत लांबवलं गेलंय. हे कशामुळे घडतंय? कारण महासत्तेची स्वप्न पाहत असताना आणि जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आमच्याकडे असताना सुद्धा मॅन पॉवर असताना ही मॅन पॉवर फक्त डोकी मोजण्यासारखी आहे. कारण बेरोजगारांची फौज आमच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडते. D.Ed. B.Ed. झालेला किंवा इंजिनिअरिंग झालेला, मेडिकल झालेला एखादा विद्यार्थी सुद्धा पोटाचं खळगं भरण्याची पात्रता त्याच्यामध्ये नाहीये. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला आजची शिक्षण पद्धतीचं झालेलं बाजारीकरण समजून घ्यावं लागेल आणि हे बाजारीकरण थांबून खऱ्या अर्थानं मूल्यधिष्ठित समाज निर्माण करावा लागेल. संस्कारशील शिक्षण पद्धती आम्हाला राबवावं लागेल. आपण सगळेजण संवेदनशील आहात आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कान्याकोपऱ्यातून इथं उपस्थित आहात. नक्कीच माझा हा संदेश आपण देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. त्याचबरोबर डॉक्टर शरदजी गोरे सर आणि परमेश्वरजी पालकर सर यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.